हा व्हिडिओ मी बनवत आहे मी ज्या हॉस्टेलमध्ये थांबलेलो आहे त्या हॉस्टेलबद्दल. तर प्रिन्स स्ट्रीट म्हणून एक हॉस्टेल आहे इथे स्कॉटलँडमधून मेन ॲडनब्रा जो एरिया आहे त्या तिकडेच बाजूला आहे. तर मी केव्हाही हॉस्टेल बुक करायचं असेल ट्रॅव्हल करताना तर त्याचे रिव्ह्यू सगळ्यात महत्त्वाचे मी पहिला ते वाचतो. मग ते पॉझिटिव्हपेक्षा नेगेटिव्ह काय आहे त्यामध्ये मी ते वाचतो. तर या हॉटेलमध्ये मला काही काही रिव्ह्यू भेटले खूप चांगलेच, नाही असं नाही की 100% म्हणजे बोलू शकतो 98% भेटले. 2% असणार तो असे काही रिव्ह्यू होते त्याच्यामध्ये की हे 4थ्या माळ्यावर आहे. ओके, ते असं होतं की माणूस ट्रॅव्हल करताना काय काय, तर मला वाटत नाही हे 4थ्या माळ्यावर आहे, पण बोलू शकतो आपण की म्हणजे जेव्हा माणूस ट्रॅव्हल करतो त्यावेळी कमी लगेज घेऊन फिरतो. खास करून सोलोमध्ये जेव्हा फिरतात ते जास्त ते वजन घेऊन फिरत नाहीत. त्यांचे मोजकेच असे काही कपडे असतात आणि सामान घेऊन फिरतात ते, की त्यांना कुठेही खांद्यावर सुद्धा या ट्रॉली बॅग घेऊन जायचं असेल ते इझी पडतं. तर या हॉटेलबद्दल तर मी 100% 10/10 देऊ शकतो. फक्त समजा एखाद्या 10.9 पण दिले तर 5% सोडले तर फक्त 4थ्या माळ्यावर त्यासाठीच फक्त, नाहीतर नाहीतर बाकी ते 100% खूप छान आहे. तर मी जिथे आहे तो आहे सध्या सिटिंग एरिया. तर त्याच्यामध्ये 1 2 3 4 हे 4 असे चांगले टेबल लावलेले आहेत तिकडे बसायला. म्हणजे तुम्ही जेवायला नाश्ता करायला बसू शकता, लंचसाठी डिनरसाठी घेऊन येऊ शकता बाहेरून. सोफा आहे इथे, सायलेंट म्युझिक चालू आहे, हे वरती लाईट. आणि मी तुम्हाला ते किचन दाखवतो. सगळ्यात महत्त्वाचं असतं किचन. ओके, तर मी तुम्हाला किचन दाखवतो. तर हा तर मेन झाला हा एरिया इथे बसायला. तर हा सोफा, इथे रीडिंगसाठी बुक्स आहेत. तर हा किचन एरिया. तर मी किचन एरिया दाखवतो आणि एक मिनटं लाईट लावू दे कारण की थोडा अंधार आहे. आहे किचन. तर नीट अँड क्लीन आहे. तर जे वापरतात तिकडे जे टुरिस्ट पण येतात ते तेवढंच तसं स्वच्छही ठेवतात, धुवून ते ठेवतात इकडे. तर 100% म्हणजे हॉस्टेलमध्ये ते जरुरीच आहे. म्हणजे हे आहे कुकिंगरीसाठी दोन्ही साईडला आहेत, एक त्या साईडला एक या साईडला. आणि ह्या साईडला सगळे भांडे आहेत, बाऊलपासून कप आहे इथे, हे हॉट वॉटरसाठी आहे, शुगर कॉफी टी पावडर इकडे आहे. नंतर रिसायकलसाठी इथे ग्लासचा ट्रे ठेवलेले आहेत की काही बॉटल वापरून इथे माणूस कचरा डब्यात न ठेवता इथे ट्रेमध्ये ठेवा, म्हणजे ते रिसायकलिंगला पाठवणार. इथे स्पून छान ठेवलेले आहेत. इथे वरती भांडी आहे सगळी. तर हा आहे किचनचा एरिया. आणि ह्या इथे फ्रीज आहे. तर फ्रीजमध्ये तुमचं काय फूड असेल ते ठेवा, इथे नाव लिहा ठेवा. नंतर आता इथे बघू शकता, इथे जे इथे कंटिन्यू राहतात आहे काही दिवस तिकडे आपलं ग्रोसरी घेऊन इकडे भरून ठेवतात, म्हणजे छोटं घेऊन काही दिवसासाठी. आणि कोणाला इथे हात लावत नाही. तर प्रत्येक माणूस इथे आपलं हे करतात. नंतर इथे हे वेगळे कचऱ्याचे डबे. ओके, तर मी तुम्हाला आता रूम दाखवतो. आणि हा कॉरिडॉर एरिया. तर ह्याच्या इकडे असा आहे, हा इकडे. आणि इथून आल्यानंतर आता मी तुम्हाला माझा रूम आणि वॉशरूम ते खूप क्लीन आहेत, नीट क्लीन. आणि रूमसुद्धा बेडरूम आहे तोही मोठा आहे. तर मी तुम्हाला आता पुढे तो बेडरूमचा एरिया दाखवतो, रूमचा एरिया दाखवतो. आणि आहेत रूम खूप आहेत तिथे. तर शेअरिंगमध्ये पण आहेत, खास मुलींसाठी पण वेगळे आहेत, बॉईजसाठी पण वेगळे आहेत. आणि एक ते एकत्र आणि काय बोलतात कंबाईनमध्ये राहू शकतात तसं पण आहे. तर या मी तुम्हाला दाखवतो पुढे रूम. तर मी तुम्हाला आता रूमकडे घेऊन जातो. तर हा ह्याचा कॉरिडॉर एरिया. तर इथून एक्झिट. आणि इथे एंट्रीला पण इथे तुम्हाला कोडवर टाकावा लागतो. तर इथे 4 डिजिट नंबर दिलेला आहे. तर हा इथे आहे टॉयलेट अँड शॉवर या साईडच्या एरियामध्ये. तर हा इथून आहे. ते आता रूम कमी ते 15-16 रूम असतील वेगवेगळे. आणि रूमसुद्धा मोठे आहेत. तर तिथे खालचा फ्लोअर गेला तो तिकडे मी आलो. आणि इथून वरती तर जेवढे पण तुम्ही फ्लोअर बघता नीट अँड क्लीन आहे. तर असं नाही की घाण करून ठेवलेला आहे, नाही. वरती जातो तोही तिकडे पण आहे. तर एक आहे इथून. तुम्हाला मी माझा रूम दाखवतो जिकडे मला आहे. हा एरिया इकडे असं, ह्या इथे पण कॉर्नरला रूम आहेत. आणि ह्या इकडे रूम, ह्या साईडला ही दोन्ही साईडला रूम आहेत. हे आहे टॉयलेट, नीट अँड क्लीन ॲज युजल. पाणी नाही आहे, सॉरी जेट स्प्रे नाही आहे. आणि हे आहे इथे शॉवर. आत गेल्या ते आहे शॉवर. आणि आहे मी. आता
तुम्हाला मी रूम दाखवतो. तर रूमसाठी पण इथे आय डी आहे. ओके, नक्की मी आय डी घेतला आहे ना, असं नको माझाच आय डी आतमध्ये राहू दे. ओके, हा आय डी आहे. इथे क्लिक करा. चला, तर हा आहे रूम इकडे. ओके, सध्या खाली आहे. तर मी आहे, माझा एक मित्र आहे. जेव्हा मी इथे आलो होते तेव्हा भरलेलं होतं. आता काही गेस्ट गेलेले आहेत. आता इथे एक मुलगी आलेली जर्मनीवरून, ती इकडे आहे. तर मी तिकडे माझा तो बेड आणि इथे माझा मित्र. तर असा हा रूम आहे त्याच्यामध्ये. आणि इकडे वॉश बेसन प्लस इकडे पिण्याचं पाणी आणि हा इथे हीटर आहे थंडीसाठी. आणि या साईडला विंडो आणि ही एक विंडो. लॉकर रूम आहे त्याच्यामध्ये. तर पाहिलेलं तुम्ही, रूम छान आहे. तर मी 100% सांगेन, इथे आलात तर 100% तुम्ही हा रूम ट्राय करू शकता. की एक असतं ना की माणूस आल्यानंतर त्याला, माणूस जेव्हा खास करून इथे फिरायला येतो आणि पैसे वाचवायला येतो तेव्हा हॉस्टेलमध्ये इथे स्टे करतात. तर मी मराठी माणसाला सांगेन, या कुठल्याही माझ्या मित्राला सांगेन, हे जो पब्लिक फिरायला येतो, जो माझा हा चॅनल बघणार या व्हिडिओ बघणार, त्याने 100% यायचं असेल, पैसे वाचवायचे असेल तर अशा हॉस्टेलमध्ये थांबा जिथे तुम्हाला फॅसिलिटी चांगल्या भेटतील. आणि माझ्यातर्फे 100% मी सांगेन या हॉस्टेलमध्ये या. मित्र म्हणून मी सांगतो आहे, कारण की हा हॉस्टेल जर परवडतो म्हणून. ओके, तर मला आणखी ह्या हॉस्टेल मला 5 दिवसामध्ये 5 डेजसाठी भेटलेलं आहे 400 दिरम्स. तर तर कन्वर्ट करा दिरम्समध्ये रुपीजला किती. आणि सध्या काय होतात, सीझन पण आहे क्रिसमससाठी, तो पब्लिक येतात आहे, म्हणजे टुरिस्ट चांगलाच येतो इकडे. ओके, बाय.